जय विदर्भ पार्टीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आमचे मित्र रामभाऊजी नेवले, जय विदर्भ पार्टीचे अध्यक्ष अरुणभाऊ केदार, आष्टीकरजी, मथेसाहेब, मुंबईहून खास या कार्यक्रमाकरता आलेले अशोक बहादेरजी, धांडेजी, काळणेजी, या आजच्या विचारसभेमध्ये आपापले विचार ज्यांनी व्यक्त केले ते पापाचंद्रजी पवार, जे.पी. सावंतजी, रामराव चव्हाण, हिवाळेजी, एलकारजी, धनंजय मिश्रा, मोहम्मद अफसर, राजेंद्र तनई, सतीश प्रेमलवार, राजेंद्र आगरकरजी, मसनेजी, सुरेश जोगळेकर, रियाज अहमदजी, श्रीधर गौर, सुरेश वानखडेजी, सुषमा अवचार, रविकांतजी अडाऊ, बागडे आणि सभेला उपस्थित असलेले सर्वच मित्रांनो, सध्या देशासमोर राज्यासमोर अतिशय गंभीर अशी अवस्था आहे. जी माणसं इकडेच्या बाजूला तरी इकडे झाले तर तुम्हाला सर्व बघता येईल, पाहता येईल, कारण त्या कॅमेरामॅनमुळे तुम्हाला पाहता येत नाही, तर तुम्ही साईडला शिफ्ट झाले तरी चालू शकतील किंवा काही समोर खुर्च्या ठेवा, समोर हे करून घ्या. तर अशा पद्धतीने जेव्हा देशात आणि राज्यात अतिशय बिकट अशी अवस्था आहे, राज्यामध्ये वैध अवैध सावकारीनं परिसीमा गाठली आहे, आपण बघता आहात. आणि अशामध्येच सरकारने एक फतवा काढलाय सध्याच्या घडीला की ज्या शेतकऱ्यांनी शेतीचं कर्ज काढलंय, जसं दरवर्षी शेतकरी काढतात आणि जे बिनव्याजी कर्ज असतं 31 मार्चच्या पूर्वी जर ते भरलं तर मग त्याच्यावर व्याज लागत नाही. मात्र त्यावर सरकारने सध्या एक फतवा काढला आहे की तुम्ही ते सध्या कर्ज जे आहे ते व्याजासह भरा. जर 3 लाखापर्यंतचं कर्ज असेल तर त्याच्यावर 6% व्याजासह भरा, 3 लाखाच्या वरचं असलं तर 10% व्याजासह भरा, ते 31 तारखेच्या आत भरा. आणि ते जर तसं भरलेलं असेल तर भविष्यामध्ये ते मी भरलेलं जे व्याज आहे ते तुमच्या खात्यात डायरेक्ट आम्ही जमा करू. एकीकडे शेतमालाला भाव नाही, दुसरीकडे उत्पादन घटलेलं आहे. भाव कधी घटतात तर जर उत्पादन खूप जास्त आलेलं असेल तर भाव घटलेलं आपण एकदा तर समजू शकतो की बा अतिशय जास्त उत्पादन झालं. मात्र एकीकडे शेती उद्ध्वस्त झालेली आहे, उत्पादन घटलेलं आहे आणि असं उत्पादन घटलेलं असताना भाव सुद्धा पडलेले आहे. त्याचं कारण साधं आणि सरळ आहे की सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महागाईची व्याख्या जी लोकांना समजते, कळते, त्या दृष्टिकोनातून खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त राहाव्यात म्हणून तांदूळाची, गव्हाची, ज्वारीची, कांद्याची निर्यात बंद करून बूथ्स लावून टाकले. एकदा एकीकडे अशी परिस्थिती आणि दुसरीकडे परिस्थिती ही नंतर जाताना दे, डिस्टर्ब नको मीटिंगमध्ये. आणि दुसरीकडे सरकारने आयात खुली करून टाकली. कितीही गाडी कोणीही बोलवाव्या, काय वाटेल त्या भावात बोलवाव्या, त्या करमुक्त आयात होतील. कोणी कितीही तेल मागवावं ते करमुक्त येऊ द्यावं आणि तेल नव्हे तर तेलाच्या नावाखाली आजार आयात करावे. म्हणजे सोयाबीनचं तेल आणि पामचं तेल हे मानवी अखाद्य तेल आहे. हे मानवाने खाण्यालायक तेल नाही आहे. WHO रिपोर्ट आहे डायरेक्ट की हे दोन्ही तेल हे वंगण तेल आहेत, लुब्रिकंट आहेत. म्हणजे मशीनमध्ये वापरून ज्याच्यासाठी वंगण म्हणजे याला लुब्रिकंट पाहिजे असते किंवा आपण बैलबंडीच्या चाकात जे वंगण टाकतो अशा पद्धतीने वापरायची तेलाची मानवी अखाद्य तेलं आहेत.
तरी सुद्धा ही तेलं आयात होतात आणि ही तेलं याच्यासाठी आयात होतात की सरकारने त्याकरिता एक कायदा बदलून टाकला. पूर्वी आमच्या देशामध्ये खाद्यतेलाची भेसळ पाहण्यासाठी दर महिन्यामध्ये त्या किराणा दुकानामध्ये जाऊन सॅम्पल घेतल्या जायचे, तपासले जायचे की कुठे भेसळ आहे का. सरकारने भेसळ ही लीगल करून टाकली. तुम्ही कोणत्याही तेलात कोणतंही तेल 40% भेसळ करू शकता. पण शब्द सरकारने भेसळीसाठी फार गोंडस वापरला. त्या गोंडस शब्दाचं नाव आहे ब्लेंडिंग. कोणतंही यू कॅन ब्लेंड एनी ऑइल इन एनी ऑइल अप टू 40%. आणि हे लीगल केलंय. हे गेल्या 10 वर्ष अगोदर केलंय. आणि हे करणाऱ्या कंपनीचं नाव आहे फॉर्च्यून कंपनी. फॉर्च्यून कंपनीचा मालक आहे अडाणी. त्या अडाणीच्या कंपनीला लाखो कोटी नव्हे तर अब्जावधीने फायदा व्हावा याच्याकरिता हा कायदा देशातला बदलण्यात आला. आणि त्याच्यानंतर 40% कुठल्याही तेलात कुठलंही तेल भेसळ करता येऊ शकते असा कायदा केल्यामुळे मग आता कुठल्या दुकानामध्ये भेसळीचं टेस्टिंग होत नाही. आणि अशा पद्धतीची तेलं खाऊन आमच्या भारतामध्ये सध्याच्या घडीला दर 5 माणसामागं एकाला डायबिटीज झाला आहे, ब्लड प्रेशर झाला आहे. लोक आजारी पडत आहेत. हॉस्पिटल्स एकीकडे दुथडी भरून वाहत आहेत. एवढे आजार पडले आहेत. लोकांची हेल्थ सातत्याने घसरत आहे. लोक आजारी पडत आहेत. आणि अशा याच्यामध्ये सरकारने जे जे काही करायला घेतलेलं आहे, एकीकडे शेतकऱ्यांना सांगायचं की आम्ही तुमचे 2017ला घोषणा केली की आम्ही 2022 पर्यंत म्हणजे 5 वर्षात लागत से दुगना तुम्हाला कर देंगे. आपण मूर्ख लोक हे विचारायला विसरलो की लागत से दुगना क्या. आता आपल्याला कळतंय की लागत से दुगना खर्चा कर देंगे. शेतीचा खर्च आता 22च्या तुलनेमध्ये दुप्पट झाला आहे. शेतमालाचे भाव निम्मे झाले आहे. 2 वर्षा अगोदर विकलेला 16,000चा कापूस आता आपण 6,000 विकतो आहे. आणि 12,000 विकलेलं सोयाबीन आता आपण 4-4.5 विकतो आहे. म्हणजे आपण उत्पादन केलेल्या मालाच्या किमती निम्मेपेक्षा कमी गेल्यात. शेतीतला खर्च मात्र दुप्पट होऊन गेला. अशा पद्धतीने शेतकरी चौपट झाला. या विषयावर कोणीही बोलायला तयार नाहीत, कारण तेवढी लोकांकडे त्यांनी वेळच ठेवलेला नाही. सातत्याने दररोज एक नया झूठ का फॅक्टरी, रोज नवीन काहीतरी. गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केवळ जरांगे आरक्षण आणि जरांगे, दुसऱ्या कुठल्याही विषयावर कोणीही बोलायला तयार नाही. रोज एक काहीतरी नवी लाडी लबाडी सुरू आहे. हा मनुष्य त्या पक्षात त्याच्यावर 8-10 दिवस 15 दिवस जातात, तो मनुष्य त्या पक्षात त्याच्यावर 10-15 दिवस जातात. आणि जर तुम्ही गेल्या 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये जर पाहिलं असेल तर तुम्हाला दिसत असेल की विकासाच्या गोष्टींवर किंवा जो देशाचा राज्याची जी दुर्गती झाली आहे त्या संदर्भामध्ये विचार करायला बोलायला कुण्याही पक्षाला वेळ नाही. याच्यामध्ये काय झालेलं आहे तर आपण बघतो आहे की जे अतिशय महत्त्वाचे विषय आहेत ते मागे पडले आहेत. आणि अशा याच्यामध्ये केंद्र सरकार एकाच दिवसामध्ये 142 खासदार निलंबित करते, काहीही अत्यंत फुटकळ कारण देऊन. आणि 142 खासदार निलंबित करून जागतिक विक्रम केल्यानंतर सरकार एकाच दिवसामध्ये 3 असे कायदे पास करून टाकते की ज्याची लोकांना भनकही नाही. त्याच्यावर काय म्हणतो त्याला चर्चाही नाही. त्या कायद्यांमधला एक कायदा मग कोणीतरी उल्लेख केला की कशा पद्धतीने ड्रायव्हर लोक सडकेवर आले. त्याच्यामध्ये त्याच्यातला तोच कायदा की जर कोणी अपघात झाला तर त्याला 7 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड. ड्रायव्हर लोकांना लक्षात आलं हे काय होतंय. सगळ्या भारतातले ड्रायव्हर एकत्रित आले, रस्ते जाम करून टाकले. सरकारने सांगितले की आता आम्ही हा कायदा स्थगित करतो, मागे घेतलेला नाही. आणि इतर जे कायदे आहेत तुम्ही आता हे जे आज आपण बोलतो आहोत हे बोलू शकणार नाही, कारण तुम्ही जर सरकार विरोधात बोलले तर तो देशद्रोहाचा गुन्हा म्हटला जाईल. तुम्ही रस्त्यावर जर घोषणा दिल्या, आंदोलनं केली तर तुमच्यावर लगेच
देशद्रोहाचे खटले आणि गुन्हे दाखल केले. मग कोणीतरी उल्लेख केला की अमित शहाला कोणीतरी भेटायला चाललं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं, मला वाटते आपल्या धनंजय मिश्रा, की त्याला सांगितलं की बाबा आम्हाला सक्त ताकीद आहे की सगळ्या कोणी रस्त्यावर आला की त्याच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल करा. देशामध्ये लोकशाही नावाची वस्तू जी सध्या तुम्हाला थोडी बहुत दिसते आहे, ती 2024च्या ह्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जर मोदी सरकार, भाजप सरकार म्हणत नाही आहे, हे जर पुन्हा निवडून आलं तर फक्त खंदकात बसून घरी बसायचं, खंदक खोदून घरी बसायचं, एक अशी पट्टी एक अशी पट्टी, त्याच्यावर सुद्धा गोंद लावायचा, पुन्हा कागद लावून चूप बसायचा. येणारे दिवस इतके भयानक आहेत की तुम्ही याची कल्पना करू शकता. पुढच्या निवडणुका 15 ते 20 वर्ष होणार नाही आहेत, याची चुणूक तुम्हाला चीनमध्ये, रशियामध्ये, कोरियामध्ये पाहायला मिळते, कारण त्या सरकारने त्याचे ठराव करून टाकले आहेत. तह हयात रशियाचा पंतप्रधान म्हणतो की मी जोपर्यंत जिवंत आहे, चीनचा पंतप्रधान म्हणतो की मी जोपर्यंत जिवंत आहे, कोरियामध्ये जरी तो म्हणत असला की आम्ही आमच्या देशात डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कोरिया असं ते म्हणतात, दरवर्षी निवडणुका होतात, दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, मात्र सरकार माणसं उभे करते, त्यांच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या माणसांना कोणी वोट देताना आढळला तर त्याला त्वरित गोळी घालून ठार मारला जाते. अशा पद्धतीची डेमोक्रेसी आहे आणि वरून ते स्वतःला डेमोक्रॅटिक म्हणजे रिपब्लिक म्हणतात. ध्रुव राठीचा व्हिडिओ ज्या कोणाने पाहिला नसेल त्याचा जरूर पाहावा, म्हणजे मी काय बोलतो आहे तुम्हाला सगळं कळेल. एक व्हिडिओ 7 कोटी लोकांनी पाहिला गेल्या 10 दिवसात. हा जागतिक विक्रम आहे की कुठला एखादा व्हिडिओ 7 कोटी लोक पाहतात. माझा त्या दिल्लीच्या जंतर मंतरवरचा व्हिडिओ जवळपास 20-25 लाख लोकांनी पाहिला. यूट्यूबने तो डिलीट करून टाकला. मी त्याच्यामध्ये कुठलाही असंवैधानिक शब्द प्रयोग केलेला नाही आहे. दिल्लीला त्यावेळेला गेलो, तिथं 3-4 लाख लोक ईव्हीएमच्या विरोधात जमा. पुढच्या वेळेला जेव्हा मी गेलो त्यावेळेला जंतर मंतरवर 144 कलम लागू असलेलं भारतातील लोकांनी पहिल्यांदा पाहिलं. जंतर मंतरवर 144 कलम लागू करता येत नाही, कारण ती घटनेने ठरवून दिलेली जागा आहे की इथं तुम्ही तुमचा आवाज बुलंद करू शकता, इथं आंदोलन करू शकता. जशा पद्धतीने राज्यामध्ये आझाद मैदान हे आपल्यासाठी खुलं ठेवलेलं आहे, खुलं नाही आहे, ते सगळं बंदिस्त करून टाकलेलं आहे. आतमध्ये ज्या बसा बोंबला, जे बोंबलायचं ते बोलत बसा, कुत्रेही तुम्हाला पाहत नाही. तसंच त्या जंतर मंतरची परिस्थिती आहे. मात्र तरी सुद्धा तिथं 144 कलम लागू केलं. 10-15 हजार लोक माझ्या समोर त्या दिवशी पकडले आणि त्या म्हणजे माझ्या सहित पकडत होते. मला जसा त्याने हात लावला त्यावेळेला मी माझ्या अवकातवर आलो आणि त्या इन्स्पेक्टरला त्याची जागा दाखवली, त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड झाले, ते व्हायरल झालं. सांगायचा विषय असा आहे मित्रांनो की सध्याच्या घडीला देशामध्ये जे काही चालू आहे, जो करोडो खर्च करून अब्जोंचा भ्रष्टाचार येणाऱ्या दिवसांमध्ये हा चालणार आहे. या निवडणुकांच्या काळामध्ये करोडो खर्च करायचे आणि करोडो खर्च केले म्हणजे मग अब्जो कमावायचे. आणि त्याच्यामध्ये या भाजपवाल्यांचा कुणीही हात धरू शकत नाही, कारण त्यांच्याकडे पैसे छापण्याच्या मशीना तयार आहेत. आपण म्हणतो पैसा ज्यांच्याकडे म्हणजे अफाट पैसा ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये जो त्यांनी याच्यामध्ये छापला नोटबंदीच्या काळामध्ये, जेवढा पैसा कमी आला बँकांमध्ये तो त्यांनी सरळ छापला. हे मी जाहीर आरोप करतोय. जाहीर त्यांनी छापला आणि तो चलनात आणला. म्हणजे रिझर्व्ह बँकेने छापलेल्या 88,00,000 कोटी रुपयाच्या नोटा ह्या रिझर्व्ह बँकेमध्ये पोहोचल्याच नाही. देशातून 20 लाख ईव्हीएमच्या मशीन गायब आहेत, चौकशी नाही. तर सध्याच्या घडीला जे काही सध्या चालू आहे त्याला असं म्हणतात की बॅड मनी ड्रोज गुड मनी आउट. म्हणजे नकली पैसा हा असली पैशाला बाहेर काढतो. ती परिस्थिती आपण आजच्या घडीला रोज बघत आहोत. आणि या अशा सगळ्या अवस्थेमध्ये आपल्या समोर ह्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. देशामध्ये किंवा आपल्या पहिले राज्याचा विचार करू आपण.
जेव्हा 2014ला हे सरकार सत्तेत आलं महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला मागील 70 वर्षात 1947 ते 2014 पर्यंत राज्यावर फक्त 55,000 कोटी रुपयाचं कर्ज होतं. 55,000 कोटी रुपयाचं कर्ज होतं. ते कर्ज आज आपल्या राज्यावर 7,65,000 कोटी झालेलं आहे. म्हणजे 7,10,000 कोटी रुपये कर्ज वाढलं आहे गेल्या 10 वर्षात. हे कसं वाढलं? हे कसं वाढलं? तर साधा आणि सरळ आहे. कर्ज वाढलं कारण बांधकामं भरपूर केली आणि त्या बांधकामाला नाव दिलं विकास. नागपूर मुंबई समृद्धी मार्ग 75,000 कोटीचा समृद्धी मार्ग. जेव्हा की नागपूरवरून मुंबईला जायला नागपूर अमरावती अकोला असा एक ऑलरेडी मार्ग होता. नागपूर वर्धा मेहकर असा ऑलरेडी दुसरा मार्ग असताना तिसरा मार्ग तयार केला 75,000 कोटीचा. तो कशाकरिता? तो रस्त्यावर कोणी तुम्ही जर गेले असाल तर ठीक आहे, नाही गेला तर कृपा करून उद्या त्या रस्त्यावर जाऊन या. संपूर्ण इलेव्हेटेड कॉरिडॉर आहे, पूर्ण उंच आहे, दोन्ही बाजूला या टोकावरून त्या टोकापर्यंत 200 ते 250 फूट रुंदीचा तो रस्ता आहे आणि कुत्रं सुद्धा त्या रस्त्यावर चढू शकत नाही. 40 किलोमीटरला एंट्री किंवा एक्झिट आहे. जिथं एंट्री आहे तिथं सरळ लिहिलेलं आहे ट्रॅक्टर, बैलबंडी याला परवानगी नाही. त्या रस्त्याच्या इकडची माणसं इकडे जाऊ शकत नाही, इकडची तिकडे जाऊ शकत नाही, मजूर नाही, पाणी नाही, जनावर नाही, कोणीच नाही. ज्या लोकांनी चायना वॉल पाहिली असेल, ज्या लोकांनी नॉर्थ कोरियाला विभागणारी कोरियन वॉल पाहिली असेल, त्यांना मी काय सांगतोय ते लक्षात येत असेल. तो साधा सरळ आमच्या राज्याला विभागणारी एक भिंत त्यांनी बांधली 75,000 कोटी रुपयाची. ती कशासाठी बांधली? तर साधं सरळ गडचिरोलीचं खनिज उचलायचं, ते मुंबई बंदरात नेऊन तिकडे विदेशात पाठवायचं. दुसरा मार्ग तयार होतो आहे सध्या नागपूर ते गोवा. जर मुंबई पोर्ट बंद पडलं तर मग गोवा पोर्टवरून तो माल पाठव. याच्यासाठी दुसरा मार्ग 1,10,000 कोटीचा, हा 75चा, तो 1,10,000 कोटी. मग 75,000 कोटीचा कर्ज हे आपोआप अशा पद्धतीने वाढलं. नागपूरला मेट्रोचा प्रकल्प केला 30,000 कोटीचा, ज्याची काही गरज नाही. मेट्रोमध्ये कुत्रं बसत नाही नागपूरला. तुम्ही जर जात असाल तर जाऊन बघून या मुद्दा. मग हे कर्ज असंच वाढणार आहे ना. हे 7,65,000 कोटी झालं कसं 55,000 कोटी होतं. आणि हे का केलं? तर साधा आणि सरळ आहे. 75,000 कोटी रुपयातून 10% खाल्ले तरी 7,500 कोटी रुपये एक फटक्यात खाता येतात. आणि हे जे 7 लाख कोटी कर्ज वाढलं, त्या 7 लाख कोटीच्या 10%तून 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या सरकारने केला. गरज नसताना. कर्ज तुमच्या आणि माझ्या बोडक्यावर आहे. कर्ज तुम्ही आणि आपण भरू. त्याच्या महागाईचा झळा आपल्याला बसत आहे. ही माणसं मलिदा खाऊन मोकळी आहे. एका रात्रोरात किंवा 8 दिवसामध्ये आठवड्याभरामधून सत्ता बदल होतो. एकेका आमदाराला 50,000 कोटी दिल्या जातात. त्याचं कारण साधं सरळ होतं की जेव्हा सत्ता बदल झाला 2019ला, त्यावेळेला त्याच्या अगोदर हा ज्या समृद्धी महामार्ग जो 50 लोकांना कॉन्ट्रॅक्टरना वाटला, प्रत्येकाकडून 300-200 कोटी खाल्ले. त्याच्यानंतर मुंबईचा मेट्रोचा जो कार प्रकल्प, म्हणजे कारशेड, म्हणजे जिथं रात्री सगळ्या रेल्वे गाड्या जाऊन थांबल्या असत्या मेट्रोच्या, तो मेट्रोचा कार प्रकल्प होणार होता कांजूरला. ती कांजूरची जागा यांनी सर्वांनी विकत घेऊन टाकली होती, बिल्डर्स लोकांनी. म्हणजे व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना 5 लाख 10 लाख 20 लाख असं कोणाकोणाला देऊन इसार चिठ्ठ्या करून टाकल्या. मग आता इथं जर सरकार कारशेड करत असेल तर आपल्या जमिनीचं काय? त्या जमिनी करोडो रुपयाच्या, 40,000 कोटी रुपयाच्या त्या जमिनी. मग इथं जर झालं तर आपलं सगळं मोठं नुकसान होईल. सगळी व्यापारी मंडळी सुधाकरबाई एकत्रित आली, सगळी बिल्डर एकत्रित आली. त्यांनी आदरणीय फडणवीस साहेबांना पटवलं आणि त्यांनी सांगितलं की साहेब इथं न करता हा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी न्या सरकारच्या जागेमध्ये. फडणवीस म्हणे तुमचे 40,000 कोटीचा फायदा आहे, माझा काय? एका बैठकीत 3,360 कोटी रुपये खाल्लं, एका बैठकीत.
ह्या समृद्धी महामार्गामध्ये अशाच पद्धतीने पैशाचे ठेके झाले आणि मग अशा पद्धतीने पैसे घेतलेले आहेत, ॲडव्हान्समध्ये घेतलेले आहेत आणि सत्ता बदल झाला. साहेब आमच्या पैशाचं काय? आणि त्याच्यातनं जेव्हा सत्ता बदल झाला, उद्धव ठाकरेंनी म्हटलं की तुम्ही तर त्यांना पैसे दिले, मेरा क्या, मुझे क्या मिला, कुछ नाही. कांजूर मार्ग ते आरे कॉलनीमध्ये जी जागा कारशेड केली होती ते वापिस कांजूर मार्ग. व्यापारी म्हणे साहेब आम्ही तर पैसे देऊन टाकले, तेवढे आता काय करणार? पुन्हा व्यापारी एकत्रित झाले, सगळ्यांनी 3,000 कोटी रुपये, कोणी 100, 200, 500 कोटी जमा केले, 3,000 कोटी जमा केले, यांना दिले. सत्ता बदल असा घडत असतो, असा सत्ता बदल झाला. परंतु हे सर्व करत असताना ज्या पद्धती आणि त्या आरे कॉलनीचं जे काही त्यांनी पहिले त्या कांजूर मार्गवरून आरे कॉलनीला जागा जे झालं, त्याच्यामध्ये कोर्टामध्ये तिथली माणसं गेली की बा एवढी सगळं जंगल आहे, सगळं वनसंपदा आहे, कापू नका. प्रत्येकाने जाऊन झाडाला मिठ्या मारल्या, बायांनी मिठ्या मारल्या झाडांना. हे कोर्टात गेले, कोर्टाने सांगितलं बा एका रात्रीत तुम्ही जेवढे तोडू शकत असाल तेवढं तोडायला परवानगी दिली. अच्छा, एक रात्र आहे का? लोक झोपलेले असताना 500 मशीन लावल्या आणि अख्खं जंगल साफ करून एकाच दिवशी. सत्ता कशी राबवायची असते शिकायचं असलं तर भाजपवाल्यांची ट्युशन लावा, शिकवणी लावा. पैसा कसा खायचा असतो हे शिकायचं असेल तर भाजपवाल्यांकडून खा. उंदराच्या लेंड्या खायच्या आहेत की हत्तीची लीद खायची आहे हे शिकायचं असेल तर भाजपच्या शिकवण्या. एक हरामखोर लोकांचं, अत्यंत नालायक लोकांचं राज्य देशात आणि राज्यात सुरू आहे. जशा पद्धतीने राज्यावर 55,000 कोटी रुपयाचं कर्ज 7,65,000 रुपये केलं, तसंच पद्धतीने देशावर केवळ 55 लाख कोटी रुपये कर्ज होतं मागील 70 वर्षात. ते 55 लाख कोटी रुपयाचं कर्ज सध्याच्या घडीला 205 लाख कोटी रुपये झालेलं आहे. 5 पट कर्ज वाढ, 5 पट. आणि ह्याचं सगळ्यांचं व्याजही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार भरू शकत नाही. कराची परमावधी झालेली आहे. किती कर आकारायचा? कराची व्याख्या काय? तर आटे में नमक जैसा, ही कराची व्याख्या आहे. कर कसा गोळा करायचा असतो? जशी मधुमक्खी जाऊन फुलातून मध काढून नेते, तशा पद्धतीने कर संकलन झालं पाहिजे, अशी कराची व्याख्या आहे. आणि यांनी कशा पद्धतीने कर संकलन करतायत तुम्हाला माहिती आहे? सध्याच्या घडीला देशामध्ये जेव्हा GST लागला त्यावेळेला यांचं म्हणणं होतं की बा आम्हाला साधारणतः 50,000 कोटी रुपयाचं टार्गेट आहे, एवढा जमा झाला तर आम्ही कमी करू. मग त्यांनी टार्गेट वाढवलं आणि 80,000 कोटी रुपये पर मंथचं टार्गेट होतं सुधाकर राव. 80,000 कोटी रुपये पर मंथ. गेल्या 2 वर्षामध्ये दर महिन्याला 1,85,000 कोटी कलेक्शन आहे GSTचं. 80,000 कोटीच्यावरून 1,85,000 म्हणजे 105 लाख कोटी रुपये, 1,05,000 कोटी रुपये अतिरिक्त कर संकलन सुरू आहे. एवढं कर संकलन आहे तर मग GSTचे दर कमी करा. कर कमी करायला सरकार तयार नाही. जो राज्याचा वाटा असतो कर संकलनातला, तो राज्याचा वाटाही त्या पद्धतीने दिल्या जात नाही. जर तुम्ही महाराष्ट्रातून कर संकलन जर X अमाऊंट केली असेल तर X अमाऊंट तुम्ही आम्हाला परत केली पाहिजे, त्यातली 50%. आणि GSTमध्ये तर साधं सरळ आहे, 9% राज्य सरकार, 9% केंद्र सरकार. बिलामध्येच कुठे गेलं तरी तशाच पद्धतीने 5% कर असेल GSTचा, 2.5% राज्याचा, 2.5%. हे कर संकलन आहे, कॅल्क्युलेशन आहे, काही करायची गरज नाही. परंतु तो सुद्धा राज्याचा वाटा त्याच्या राज्याला दिल्या जात नाही. ज्या राज्याचं सगळ्यात कमी कर कलेक्शन, त्यांना जास्त आणि सगळ्यात जास्त कलेक्शन करणारा महाराष्ट्र राज्य आहे, त्या महाराष्ट्र राज्याला 10% सुद्धा परतावा मिळत नाही. याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही, कारण विरोधी पक्ष जिवंत नाही. राज्यामध्ये 288 सीटा, त्यापैकी 105 यांच्याकडे निवडून आलेले. बदमाशा करून 50 इकडचे फोडले, 50 तिकडचे फोडले, जवळपास 200 आमदार ह्यांच्याचकडे आहेत. उरले 88 विरोधी पक्ष. 88 लोक 5-6 पक्षामध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक पक्षाकडे 5-10 लोक. बोंबलणार कोण? विधान भवनामध्ये तुम्ही बघितलं, यावेळेला शेवटी मला आवाज मोठा करावा लागला, कारण 10 दिवसामध्ये कोणी काही बोलायलाच तयार नाही. विदर्भामध्ये अतिवृष्टीने शेतकरी मेला, उत्पादन नगण्य झालं, विजेचे प्रश्न आहेत, वन्य प्राण्याचे प्रश्न आहेत, इतर अनेक प्रश्न आहेत.
त्या संदर्भात कुणीही आमदार बोलायला तयार नाही. देशोन्नतीद्वारे सातत्याने आपण हा आवाज मोठा केला तरीही कोणी बोलायला तयार नाही. आमदार कारण विरोधी पक्ष नेस्त नाबूद करून, मग अशा वेळेला बोलणार काय? म्हणून शेवटी मला आवाज इथं मोठा करावा लागला आणि शिव्या घालावा लागल्या. त्या गॅलरीत जाऊन मी अक्षरशः शेलारला आणि या सगळ्या लोकांना शिव्या घातल्या तिथं. आणि मी त्यांना चॅलेंज दिलं की तुमच्यात दम असेल तर माझ्यावर कारवाई करून टाका. त्यांची हिंमत नव्हती मला हात लावायची. तर त्यांना माहिती आहे की माझ्यावर ॲक्शन घेतली तर त्याची किती रिॲक्शन उमटेल राज्यामध्ये हे त्यांना माहीत असल्यामुळे ही अत्यंत हुशार मंडळी आहे, त्यांनी माझ्यावर ॲक्शन घेतली. आपण हे सगळं तुमच्या समोर आहे परिस्थिती. गोष्ट अशी आहे मित्रांनो की असं म्हणतात की आरोग्य, शिक्षण आणि राजकारण हे धंद्याची क्षेत्र नाही आहे, नसावी. परंतु आपण बघितलं आहे आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आरोग्य कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातामध्ये गेलं. मोठी मोठी हॉस्पिटल्स उघडली. शिक्षण जे गोरगरिबांसाठी मिळावं त्याच्यासाठी तुमच्या माझ्या बापजाद्यांनी ज्या गावखेड्यामध्ये जमिनी दान दिल्या, शाळा उघडल्या, त्या शाळा सरकारने बंद केल्या, विकून टाकतायत, कॉर्पोरेट कंपन्यांना विकून टाकतायत. आणि शिक्षण हे गोरगरिबांचं बंद करून आता कॉर्पोरेट कंपन्यांद्वारे शिक्षण मिळेल. वर्षाला 1,00,000, 2,00,000, 3,00,000 रुपये फी दिल्याशिवाय गरिबाचं पोरगं शिकू शकणार नाही. त्याच्यामुळे हेल्थ गेली. हेल्थमधून सरकार बाहेर पडलं, तिथं कॉर्पोरेट घुसले. शिक्षणातून सरकार बाहेर पडलं, तिथं कॉर्पोरेट घुसले. आणि सगळ्यात धोकादायक बाब आता झाली ती म्हणजे राजकारणामध्ये. राजकारणामध्ये हे समाजकारणातून राजकारण होत असते. समाजकारण आणि राजकारण याच्यामध्ये अत्यंत कमी म्हणजे फरक असतो. म्हणजे राजकारण कुठं संपतं, समाजकारण कुठं सुरू होतं, समाजकारण कुठं सुरू होतं आणि राजकारण कुठं संपतं हेच लोकांना कळत नाही. आम्ही 20% 80% समाजकारण करू आणि 20% राजकारण करू असं म्हणणारी शिवसेना आता 5% सुद्धा समाजकारण करते आहे की नाही याबद्दल तुम्हाला आणि मला शोध घ्यावा लागेल. हे तर त्यांचं जाहीर होतं की 20% राजकारण 80% समाजकारण. त्या पक्षाची अवस्था आहे. ज्या पक्षांनी हे म्हटलंच नाही ते पक्ष तर विकल्या गेल्या. आज संपूर्ण राजकारण हे कॉर्पोरेट क्षेत्राच्या हातामध्ये गेलं आहे. अडाणी आणि अंबानी हा देश चालवतात हे आपण रोज बघतो. या देशामध्ये नेहरू गांधींना, इंदिरा गांधीला शिव्या घालायच्या, पंतप्रधान शास्त्रींना, गांधींना शिव्या घालायच्या, मात्र त्यांनीच उभारलेल्या वस्तू विकल्या नाहीत. विकल्या असत्या, ऑप्शन केलं असतं आणि त्याची योग्य बाजारभावाप्रमाणे किंमत देशाला मिळाली असती तरी आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. मात्र यांनी काय केलंय? यांनी आंदण देऊन टाकलं. जसा हा अडाणी यांचा जावं, या लग्नात जसं जावायला आंदण देतो ना आपण, फुकटात देऊन टाकले. सगळे एअरपोर्ट फुकटात देऊन टाकले. नॉट अ सिंगल, 1 रुपया सुद्धा कोणाकडून घेण्यात आलेला नाही. ट्रान्सफर ऑफ फक्त ऑपरेटरशिप. सगळे एअरपोर्ट देऊन टाकले. जे पवनहंस सारखी कंपनी जिचं बुक व्हॅल्यू 1,20,000 कोटी आहे, बुक व्हॅल्यू, वर्षाला जी कंपनी 500, 600, 800 कोटी रुपये सरकारला डिव्हिडंड देणारी कंपनी, तुम्ही सिंगल टेंडरवर 120 लाख कोटीचं जिचं बुक व्हॅल्यू आहे. बुक व्हॅल्यू म्हणजे काय नसतं. आता हे आमचं जर एखादी वस्तू कसली आमची, माझ्या कारचं जर बुक व्हॅल्यू काढली 2 वर्ष अगोदर घेतलेली, तिची बुक व्हॅल्यू दरवर्षी डिप्रिशिएशन करून ती 10 लाखाला घेतलेली गाडीची बुक व्हॅल्यू आता 1 लाख असेल. पण ती विकल्या जाईल 2-3 लाख रुपयामध्ये, 4 लाख रुपयाला अजूनही. पण बुक व्हॅल्यू हा लाखच रुपये उरले, कारण डिप्रिशिएशन हा कायदा आहे. पण अशा याच्यामध्ये सध्याच्या घडीला ती 1,20,000 कोटी रुपये बुक व्हॅल्यू असलेली कंपनी, जिचं ॲक्च्युअल मार्केट कॅप हा 3 लाख कोटीचा, ती कंपनी फक्त सिंगल टेंडरवर 300 कोटी रुपयाला एका माणसाला देऊन टाकली. सिंगल टेंडरवर, विदाउट ऑप्शन. आणि याच्यावर कुठे कोणी बोलायला तयार नाही, कारण विरोधी पक्ष जिवंत नाही. जो बोलेला त्याला ईडी. सध्याच्या घडीला एक अशी परिस्थिती आहे की सगळे राजकीय पक्ष म्हणतात की ईडीच्या तुरुंगापेक्षा भाजप बरा. सगळेजण जाऊन मग तो अशोक चव्हाण असो, नाहीतर कोणी असो, नाहीतर मायावती असो, सगळ्यांना ईडीची भीती आहे. तुरुंगात जाण्याची कुणाचीही तयारी नाही. अशा वेळेला सध्या आमच्या समोर अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आणि चॅलेंजेस आहेत. देशामध्ये
जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना सॉल्व्हन्सी ऍक्ट लागू आहे. प्रत्येक उद्योजक त्याच्यावर लाख, 2 लाख, 5 लाख कोटीचं कर्ज असलं तरी तो वन कॉइन मॉर्निंग म्हणतो की मी आता माझं कर्ज फेडू शकत नाही, मी दिवाळखोर झालो आहे. आणि त्याचं 5 लाख कोटीचं कर्ज सरकार 5-10 हजार रुपयामध्ये क्लिअर करून टाकतं. 26 लाख कोटी रुपयाची कर्ज या देशातली उद्योजकांची माफ करण्यात आली. उद्योजकांना, सामान्य उद्योजकाला, तुम्हाला मला 34% इन्कम टॅक्स असताना अडाणी आणि अंबानी सारख्या कंपन्यांना फक्त 22% इन्कम टॅक्स आहे. म्हणजे त्यांना 12% इन्कम टॅक्स कमी आहे. याच्यामधून सरकारचे लाखो कोटी रुपयाचं नुकसान होते. 25-26 लाख कोटी रुपये कर्जाचे अधिकृतरित्या काय केल्या जातात, राईट ऑफ केल्या जातात, बुक ॲडजस्टमेंट केल्या जातात. आणि मग असं जर असेल तर जे शेतकरी सरकारने दिलेल्या रस्त्यावर चालले त्याच्यामुळे कर्जबाजारी झाले, हा शेतकरी कधी कर्जबाजारी नव्हता. त्याचं कारण असं होतं की त्याचं घरचं बियाणं होतं, घरचं शेणखत होतं आणि घरचाच मजूर होता. जे आलं ते आलं, मिले सोला. अशा याच्यामध्ये या शेतकऱ्यांना तुम्ही चालायला लावलं हरित क्रांतीच्या मार्गाने. आणि ज्या शेतकऱ्यांचा शून्य खर्च आधारित शेती होती त्या शेतकऱ्याला तुम्ही 7-8 प्रकारचे खर्च करायला लावले. म्हणजे बियाणं विकतचं, रासायनिक खतं विकतची, कीटकनाशकं विकतची, मजुरांना मजुरी आता पैशांनी द्यावी लागते. शेती आम्ही बैलांनी तयार करत होतो ती आता आम्हाला डिझेल वापरून ट्रॅक्टरनी दुरुस्त करावी लागते. अलग लक्षात. आमचा माल पहिले घरी पडलेला असायचा, व्यापारी घरी यायचा गावाला आणि म्हणायचं भाऊ आहे क्या माल आहे क्या, बेचते हो क्या. भाव पटला तर तो घेऊन जायचा वाहतूक करून, आणि नाही पटला तर माल आमच्या घरी आम्ही आपले पटका मारून शेतात जायचो. त्याच्याऐवजी आता आम्हाला आमचा माल उचलावा लागतो, तो कृषी उत्पन्न बाजार समितीत न्यावा लागतो आणि जो मिळेल त्या भावात विकून बाहेर यावं लागतं. म्हणजे आमचा वाहतूक वाढला, दलाली वाढली. शेतमालाचे भाव आम्हाला ठरवायचा जो अधिकार होता, जे पहिले ठरवत होतो, तो अधिकार आम्ही आमचा गमावून बसलो. इतक्या बिकट अवस्थेमध्ये शेतकरी आला. सगळ्यात मोठा खर्च शेतकऱ्यांच्या मागं वाढला तो म्हणजे आजाराचा. ग्रामीण भाग आणि खेड्यातला मनुष्य आजारी हे समीकरण नव्हतं. 70-80 वर्षाचा मनुष्य झाल्यानंतर एकही दात पडलेला नसायचा. एवढेच आपले ग्रामीण जीवन समृद्ध असताना आणि कुणी आजारी नसता. आता सगळे आजार मागे लागले. म्हणजे एवढे 7-8-10 प्रकारचे शेतकऱ्यांच्या मागे खर्च वाढले. जो शेतकरी डिपॉझिट ठेवत होता 1965 पर्यंत बँकांमध्ये, तो डिपॉझिट ठेवणारा शेतकरी आता बँकेचं कर्ज काढतो. कारण सरकारची चूक आहे. सरकारने दाखवलेल्या मार्गाने शेतकरी चालल्यामुळे जर तो आज दिवाळखोर झाला असेल, पण त्या दिवाळखोर झालेल्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना जो दिवाळखोरीचा कायदा लागू आहे सॉल्व्हन्सीचा, तो शेतकऱ्यांना लागू नाही. शेतकरी स्वतःला नादार घोषित करू शकत नाही, दिवाळखोर म्हणू शकत नाही. कारण त्याचा धंदा हा, शेती हा उद्योगाचा दर्जा दिलेला नाही. ह्या सगळ्या बाबी समजून घेऊन येणाऱ्या दिवसांमध्ये मित्रांनो आपल्याला काम करावं लागेल, वाटचाल करावं लागेल. गोष्ट अशी आहे की लोकांना जे अतिशय फालतू प्रश्नांवर गुंतवून ठेवल्या जाते. म्हणजे आता गेल्या 6 महिन्यापासून काय चाललं, आरक्षण जरांगे नाही, आरक्षण भेटत. अरे बाबा, आरक्षण कशाला पाहिजे तुला? नोकरीसाठी. नोकरी कशासाठी पाहिजे? आरक्षण कशासाठी? नोकरीसाठी. आणि नोकरी कशासाठी पाहिजे? तूच तर म्हणत होता एका जमान्यामध्ये की उत्तम शेती, कनिष्ठ नोकरी. कनिष्ठ नोकरी म्हणजे हलकट भिकारचोट नोकरी. मग आता तू ती भिकारचोट नोकरी का मागतो? कारण तुला दिसलं की ते शेतीमध्ये उत्पन्न होत नाही. मी आज आबा गेला, मला बाप गेला, मी सुद्धा मेलो, पोरग तरी बरं असावं म्हणून तुला वाटतं की हा सरकारी नोकरीत पडला पाहिजे. अरे पण ज्या सरकारी नोकऱ्या जिथं मिळत होत्या त्या सरकारी कंपन्या सरकारने विकून टाकल्या, शाळा सरकारने बंद करून टाकल्या, सैन्य दल भरती बंद करून टाकली सरकारने. म्हणजे सरकारी नोकऱ्या संपलेल्या असताना तू आरक्षण मागतो कशाला? तू आरक्षण मागणे म्हणजे ओसाडगावची पाटीलकी मागण्याचा प्रकार. आणि ह्यावर कोणी बोलायला तयार नाही. तो एक मूर्ख जरांगे उठतो, मूर्ख बोलतोय मी, आणि हा व्हिडिओ व्हायरल करा. 6 महिन्यापासून त्याला जर एवढी अक्कल असेल ना जरांगेला, तर त्याला म्हणावं तू आता तुझी एवढी सगळी ताकद कशासाठी वापर पहिले की सरकारला म्हणा जेवढे सरकारी उपक्रम विकले ते रद्द करा, नाही तर मी 5 कोटी लोक घेऊन दिल्लीला येतो. अख्खा महाराष्ट्र त्याच्या मागे माझ्या सही द्यायला तयार आहे. चलो पहिले सरकारी उपक्रम विकलेले बंद करा. महाराष्ट्र सरकारला म्हणा तुम्ही जेवढ्या शाळा बंद करून टाकल्या तेवढ्या शाळा पुन्हा सुरू करा.
सरकारला म्हणा की तुम्ही आम्हाला MSPचा कायदा करून द्या, तुम्हीच बोलले होते. तुम्ही शेतकऱ्यांना देशामध्ये एक कायदा लागू करा, सर्व शेतकऱ्या म्हणजे काही शेतकऱ्यांना वीज मोफत, पाणी मोफत, आणि आम्हाला मात्र वीज आम्ही पैदा करून बसून आमच्या ढोंगाला चटके. हे चालणार नाही. एक देश एक कायदा तुम्ही म्हणता ना, मग हा सुद्धा कायदा असला पाहिजे. अशा गोष्टींसाठी स्वतःची एनर्जी वेस्ट करायच्या ऐवजी हे पूर्ण समाजाची दिशाभूल करतोय, कारण तो राजकारण्यांच्या बोटावर इशाऱ्यावर ठेवतो. मग अशा वेळेला आपल्या समोर येणाऱ्या दिवसांमध्ये अतिशय महत्त्वाची अशी जबाबदारी आहे. सध्याच्या घडीला वेळ नाही, कारण आता जर सत्ता बदल जर केला नाही तर मी सांगितलं त्या पद्धतीने अत्यंत गंभीर अशी अवस्था निर्माण होणार. मग आता करायचं काय? मी राजकारणी मनुष्य नाही. राजकारण हा माझं क्षेत्र नाही. राजकारणी माणसाच्या तोंडात एक पोटात एक, मला ते जमत नाही. माझं संपूर्ण जे काय आतापर्यंतचं आयुष्य आहे ते सगळी खुली किताब आहे. लोकांना सगळं माहिती आहे मी काय केलं काय नाही केलं. मात्र आता मी ठरवलं आहे की या नालायकांना कुणीतरी अडवल्याशिवाय, कारण जो ह्यांना अडवायला जाईल त्याला कोणाला ते ईडीची भीती दाखवतात, कशाची भीती दाखवतात, तुरुंगाची भीती दाखवतात. हा पोहरे आतापर्यंत 40दा तुरुंगात जाऊन आला, 7दा हातकड्या घालून आला. तुरुंगाची मला भीती नाही, ईडी हे मला लावू शकत नाही किंवा ईडीची मला भीती नाही, कारण माझ्या बापजाद्यांनी कोणीही कारखाना किंवा सत्ता भोगलेली नाही. हरामाचा पैसा माझ्या घरात नाही. माझं चॅलेंज आहे या हरामखोरांना, मला अडवून दाखवा.